आज सकाळी सोलापूर लोकसभेचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी संस्कृती सातपुते यांनी विडी घरकुलमधील विविध विडी कारखान्यांना भेटी देत विडी कामगार महिलांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला। बाहेर जायला लागायचं, आता सगळ्यांच्या घरामध्ये सुलभ शौचालय झाले। हे का झालं? कारण तुम्ही मोदीजींना मतदान केलं होतं म्हणून। आताही आपण जेव्हा मोदीजींना मतदान करणार आहोत तेव्हा आपल्या मुलांना बाहेर जावं लागू नये यासाठी सोलापूरमध्ये आपल्यासाठी IT पार्क उभं राहणार आहे, टेक्सटाईल पार्क उभं राहणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं उजनी धरणाचं का तुम्ही साहेबांचं भाषण ऐकलं की नाही माहिती आहे खासदार साहेबांचं, तर त्यांनी सांगितलंय की सोलापूरमध्ये आपण सोलापूरला हक्काचं पाणी आपण इथे आणणार आहोत, उजनी धरणाचं काढणार आहोत आणि सगळ्यांना इथे हक्काचं पाणी इथे मिळणार आहे। तुम्हाला सांगू का थोडंसं खासदार होणारे कोण आहेत, कसे आहेत तर चालते का सांगितलं तर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की त्यांनी सांगितले तुम्ही त्यांची पत्नी आहे। एका साधारण तुम्ही जसं बीडीचं काम करता तसं त्यांच्या आई वडिलांची शेत नोकरी साधं असं बीडमध्ये एक छोटंसं गाव आहे आष्टी तालुक्यामध्ये डोईफान, त्याची लोकसंख्या पण फार वेगळी आहे, तिथे त्यांच्या 2 वेळेला जेवणाची सोय कधी शिक्षणाची तर मुळीच नाही। साहेबांना काम करून शिक्षण घ्यावं लागलं आणि तुमची मुलं त्याच्यातून जातात, त्याहीपेक्षा खराब परिस्थितीतून साहेबांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। नंतर विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यांनी अनेक कॉलेजेसमध्ये आंदोलनं केली, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ते झटले। नंतर त्यांना भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांना माळशिरसचा आमदार केलं। आमदार केल्यानंतर त्यांनी फक्त 5 वर्ष झाले आणि त्यांचं वय फक्त 35च्या आसपास आहे, जास्त वय पण नाही। आणि असं पण नाही की आई वडील आमदार आहे, खासदार आहे, मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, असं काही नाही। अतिशय सामान्य परिवारातून आलेले की राम सातपुते यांनी लोकांसाठी इतके कामं केले माळशिरसमध्ये, इतके जनता दरबार गोरगरिबांसाठी कामं केले, प्रचंड निधी आणला, प्रचंड विकास केला की त्यांना भारतीय जनता पार्टीने सांगितलं की तुम्हाला अजून मोठं काम तुमच्या हातून व्हायचं आहे, म्हणून त्यांना सोलापूरमध्ये उमेदवारी जाहीर केली आणि म्हणून त्यांना सोलापूरमध्ये पाठवले आहे। तर असे की आपले राम सातपुते हे होणारे आपले खासदार असे आहे, जी व्यक्ती सामान्यातून आलेली आहे ती सामान्याचं दुःख समजू शकते, बरोबर आहे की नाही? यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा विजयाताई वड्डेपल्ली, इंदिराताई कुडक्याल, जया नादर्गी, रुचिरा मासन, राष्ट्रवादी काँग्रेसचे रुपेश भोसले, विजय इप्पाकायल, रवी नांदर्गी आदी उपस्थित होते।